माधुरी हत्ती ही कोल्हापूरवासियांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण ती एक केवळ प्राणी नसून कोल्हापूरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि भावनिक जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरात अनेक धार्मिक विधींमध्ये तिचा सहभाग असतो आणि तिचं मंदिर परिसरात असणं हे भक्तांसाठी एक शुभ लक्षण मानलं जातं. माधुरी हत्तीला कोल्हापुरातील प्रत्येकजण ओळखतो आणि प्रेम करतो. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांना तिची आपुलकी वाटते. ती जेव्हा मंदिर परिसरात आपल्या डौलदार चालीनं फिरते तेव्हा भक्त तिच्या पाया पडतात, तिला गूळ, केळी, ऊस वगैरे खाऊ घालतात आणि तिच्या नजरेत एक आगळं वेगळं समाधान असतं. कोल्हापुरातील अनेक धार्मिक शोभायात्रा, पालख्या आणि उत्सवांमध्ये माधुरी हत्तीचं उपस्थिती हे एक खास आकर्षण ठरते. सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडिओ खूपच शेअर होतात. तिच्या आजारपणाच्या बातम्या ऐकून लोक चिंतेने भरून जातात, कारण ती त्यांच्या मनात देवीच्या गजराजासारखीच बसली आहे. कोल्हापूरकरांसाठी माधुरी ही केवळ एक हत्ती नाही, तर श्रद्धा, परंपरा आणि प्रेम यांचं प्रतीक आहे. तिचं सौंदर्य, शिस्त आणि मायेचा स्वभाव यामुळे ती कोल्हापूरच्या संस्कृतीचा अभिमान बनली आहे. हत्ती आणि माणसामधील हे अनोखं नातं कोल्हापुरात पाहायला मिळणं ही एक खास गोष्ट आहे आणि म्हणूनच माधुरी हत्ती कोल्हापूरकरांच्या हृदयात घर करून राहिली आहे.